आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक रामहरी तात्या आहेत. तात्या, काय सांगाल तुम्ही? आता रस्ता सुरू झाला आहे, पण अतिक्रमण वाढलेलं आहे, ते काढायला पाहिजे का नको? काढायला पाहिजे कारण वाहनाची गर्दी इतकी झाली की रस्त्यावरून चालत जाणाऱ्या माणसाला चालत जाता सुद्धा येत नाही, इतकी गर्दी झालेली आहे. तरी ही जे अतिक्रमणं झालेली आहे ते पूर्णपणे काढायला पाहिजेत, असं माझं मत आहे. समाधान रेपाळ आपल्यासोबत असणार आहे. रस्त्यावर तुमचं दुकान आहे, इतर पाट्या वगैरे आलेल्या आहेत. काय वाटतंय, अतिक्रमण काढावं की न काढावं? ना अतिक्रमण काढलेलं चांगलंच आहे आणि अतिक्रमण काढून इथून तिथून 2 ते 2.5 फूट रस्ता खाली खांदून केलेला चांगला, ही आपली अपेक्षा आहे. शिवाजी गोरे, जे आता मोडणीम करकम रस्त्यावरती ज्यांची दुकानं आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय, काय वाटतंय, अतिक्रमण आता हे निघालं पाहिजे का नको? अतिक्रमण निघायला पाहिजेत, पण त्यापेक्षा महत्त्वाचं पहिला जी रोड झाला आहे ते 2, 2.5, 3 फुटानं उचलून झालेलं आहे. व्यापाऱ्यांची सगळी दुकानं खड्ड्यात गेलेत आणि पावसाळ्यात पाणी जातं त्यांच्या दुकानात. तर कृपा करून एक विनंती आहे की रस्ता खांदून करण्यात यावा. ह्या रस्त्याला जे रोड जॉईंट केलेले आहेत गल्ली बोळातून, ते रस्ता उचलून घेतला की ते खड्ड्यात जातील, परत तिकडं पाणी साचेल. तरी कृपा करून व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि गावाच्या दृष्टिकोनातून रस्ता खांदून करण्यात यावा ही विनंती आहे. अतिक्रमणाचं काय? अतिक्रमण काढावं. माऊली पोळ आपल्यासोबत असणार, काय वाटतंय माऊली? आता ही मोडणीमचा रस्ता सुरू झाला आहे आणि अतिक्रमण आहे, काय वाटतंय तुला, अतिक्रमण काढा की न काढावं? अतिक्रमण तर मुळात काढलं पाहिजे, कारण काय झालेलं आहे की साधारणतः लोकांनी रोडवरती 15 ते 20 फूट हिकडून आणि 15 ते 20 फूट हिकडून साधारणतः 40 फुटाचं अतिक्रमण दोन्ही रोडच्या साईडनं झालेलं आहे. त्यात काय होतंय, पुन्हा अजून लगतच्या लोक गाड्या लावतात, जायला यायला फक्त 5 ते 6 फुटाचा रस्ता आपल्याला उपलब्ध होतोय. ह्यातून ॲक्सिडेंटचं प्रमाण वेळोवेळी वाढलेलं आहे. आणि त्यात काय झालेलं आहे, बरेच दुकानदारांचे फलक ही रोडच्या डिवायडरवरती आता आपण बघा तिथं आहेत. एखाद्या वेळ डिवायडरला धडकून बी ॲक्सिडेंट बऱ्याच प्रमाणात व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं आता काही जणांच्या जागा जर 50/60 असेल त्यांची सिटी सर्वेची नोंद, तर त्या 60-50 फुटाच्या पलीकडे येऊन 20 फुटाचं अतिक्रमण काय जणांनी ह्या रोडवरती केलेलं आहे. तर त्यांच्या सिटी सर्वेची मोजणी होऊन ती अतिक्रमणी जेवढा भाग आहे तेवढा काढणं गरजेचं आहे. कारण का जागा वहिवाटीला 50/60चे प्लॉट ह्या वार्ड क्रमांक 6 आहे, ह्याची रचना 50/60ची फ्रंटेज आहे सगळा मोजलेला. तर आपण काय बघायला गेलं तर पार 70-75 फुटापर्यंत रोडवर आलेली आहेत ती. म्हणजे साधारण 20 ते 25 फुटा जर अगोदरच 10 फुटाची शटर आणि त्याच्या पुढं 10 फुटाचा ही काय आपले शेड मारलेले आहेत, असं 20 फुटाचं अतिक्रमण त्या साईडून इकडून 10-15चं इकडून रस्ता हा साधारणतः 150 ते 1.25-200 फुटाच्या आसपास आहे. पण वहिवाटीला आपण आता जर बघितलं तर इकडं 15 आणि तिकडं 15, 30 मिळतोय. मग राहिलेलं 80 फूट गेलं कुठं, हा महत्त्वाचा विषय आहे. पहिलं जसं मुंडे साहेबांच्या काळात त्यांनी अतिक्रमणाचा एक विषय त्यावेळेस हाताळा घेतला, भयंकर साफसफाई झाली होती. परंतु आता त्याच्या दुप्पट प्रमाणात अतिक्रमण ह्या मोडणीम भागात झालेलं आहे आणि येणारी सुद्धा लोकांना हा विषय गंभीर बनलेला आहे. वेळोवेळी ॲक्सिडेंट होत आहेत. तर गावकऱ्यांच्या वतीनं माझी तर अशी आग्रही मागणी राहील, पहिल्यांदा जी शेजारची आहेत त्यांच्या उतार्यावर त्या जागा प्रमाणित कराव्या आणि राहिलेलं अतिक्रमण सरसकट काढण्यात यावं, ही माझी प्रमुख मागणी राहील. तर आता माऊली पोळ होते, त्यांनी खरं तर गावाचा सर्वे केलेला आहे आणि त्यांना या बाबतीत मोडणीम ते करकम रस्त्याच्या बाबतीत किती अतिक्रमण 20-20, 25-25 फुटात झालं आहे त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. आता प्रशासनानं याबाबत तात्काळ कडक भूमिका घेऊन रस्त्याचं स्वागत होतं आहेच, मोडणीम ते करकम रस्ता सुरू झाला आहे त्याचं स्वागतच आहे, पण अतिक्रमण काढून आणि रस्त्याची जी बाबती खाली करून घेऊन ते मागणी आता होत आहे. नेमकं आता प्रशासन काय भूमिका घेणार आहे याकडे पाहावं लागेल, पण निश्चितपणानं अतिक्रमण काढण्यात यावं ही अशीच मोडणीमकरांची आग्रही मागणी आहे. बाळासाहेब गडदरे, आता तुम्ही रेल्वेच्या पलीकडे राहता, ब्रिज खालून तुम्हाला यावं लागतं आणि आता रस्त्याची अवस्था पाहतोय, रस्ता सुरू झाला आहे, अतिक्रमण वाढलेलं आहे, काय वाटतंय? मोडणीमच्या विकासाच्या दृष्टीनं अतिक्रमण काढणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मेन आपला जो मोठा रस्ता आहे ते मोडणीमचं नाक आहे आणि त्याच्याशिवाय विकास पुढं वाढणार नाही आपला. आणि रस्त्याचे इतके आपल्या इथं प्रश्न झालेले आहेत की हायवेचा तर आहेच, अंडरग्राऊंडचा आहे, शाळेला जायला रस्ता नाही आणि जिथं मोठे रस्ते आहेत तिथं अतिक्रमणामुळं आपण आपली बाजारपेठ मागं चाललेली आहे. तर ते बाजारपेठ वाढण्यासाठी गावच्या विकासासाठी अतिक्रमण काढणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, अतिक्रमण हे काढावं की न काढावं?
अतिक्रमी काढलंच पाहिजे, त्याशिवाय गावच्या विकासाला चालना मिळणारच नाही. अतिक्रम काढायला मी ठाम आहे आणि गावाच्या पाठीशी आम्ही आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय की आता रस्ता सुरू झालेला आहे, अतिक्रमण काढण्यात यावं, त्याच्याशिवाय मोडणीमच्या बाजारपेठेला सोन्याचे दिवस येणार नाहीत. अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. आणखी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत. आणि सध्या काल परवापासून मोडणीम ते करकम या बहुप्रतीक्षित रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. पण मुद्दा असा आहे की हे काम सुरू होत असताना आता बस स्टँड ते वेताळ देवस्थान या दोन्ही रस्त्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाबाबत नागरिकांच्या आणि त्याचबरोबर इतर राजकीय व्यक्तिमत्वासुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. हे अतिक्रमण काढावं की न काढावं याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये. काय सांगाल या अतिक्रमणाबाबत आपल्याला काय वाटतं? नमस्कार, बाबूदाते सुर्वे. बऱ्याच कालावधीनंतर हा रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. लोकांमध्ये नाराजी होती, पण ती आता 1-2 दिवसापासून संपलेली आहे, कारण रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. हा रस्ता मेन रोड असल्यामुळे गावातील अतिशय रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जे काम करत असताना जे काय अडथळे असतील, अतिक्रमणं असतील, ते सर्व अतिक्रमणं त्या ठिकाणची काढावीत, लाईन आउट घ्यावं आणि नंतरच काम त्या ठिकाणी चालू करावं असे मी गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहळ असणार आहेत, त्यांची काय भूमिका आहे या अतिक्रमणाच्या बाबतीत आपण काय सांगाल? या अतिक्रमणाबाबत जे 82चे अधिकारी आहेत सुनील हेळकर साहेब, यांच्याशी मी 3 ते 4 वेळा अतिक्रमणासंदर्भामध्ये बोललेलो आहे. त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही नोटिसा दिल्यात का लोकांना रोड चालू करायच्या आधी? तुम्ही पहिल्यांदा लोकांना नोटिसा तुमच्या विभागाकडूनही काढा. त्यांनी मला सांगितले की ग्रामपंचायतला आम्ही दिलेला आहे. मी त्यांना बोललो की ग्रामपंचायत ठीक आहे, पण तुमच्या 82कडे ही रोड आहे आणि हा रोड किती फुटाचा आहे, तर ह्याच्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष नोटिसा द्या आणि त्याच वेळेस तुम्ही चालू करा. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही नोटिसा देतो म्हणून. त्यांनी जर नोटिसा नाही दिल्या, कारण आपण पाहतो पत्रकार साहेब तुम्ही आहे किंवा गावचे नागरिक आहेत, ह्या रोडवर किती अतिक्रमण झालेलं आहे. 4 व्हीलर गाडी ह्या अलीकडल्या रोडने येत नाही, रस्त्यावर गाड्या असतात. अनेक परगावच्या नागरिकांना किंवा मोडणीमच्या नागरिकांना याचा त्रास, किंवा शाळेकरी जी मुलं आहेत, लहान लहान मुलं असतील मुली असतील शाळेच्या, ज्या सायकलीवर जातात, अक्षरशः मुली ग्रामपंचायतमध्ये सायकल थांबवतात आणि चालत तिथपर्यंत जातात. अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. त्यामुळं अतिक्रमण हे काढलंच पाहिजे. म्हणजे कुणाचं असेल, माझं असेल, माझंही अतिक्रमण काढा जर असेल तर. आणि आपल्या गावासाठी अतिक्रमण काढणं हे महत्त्वाचं आहे. आणि जर 82नी तसं नाही केलं तर त्यांच्या कार्यालयावर मी बहुजन सत्यशोधक संघाचा मोर्चा नेणार आहे. अतिक्रमण नाही काढलं तर बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीनं मी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा एक प्रकारे दिलेला आहे. सुरेश जाडकर साहेब, आपण गेले अनेक वर्ष मोडणीमधली परिस्थिती पाहताय, अतिक्रमण काढावं की न काढावं? अतिक्रमण हे काढलं पाहिजे. वाहतूक व्यवस्था ही सुरळीत झाली पाहिजे आणि होणाऱ्या संभाव्य अपघातापासून नागरिकाची सुटका झाली पाहिजे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप अतिक्रमण झाल्यामुळे अपघात वारंवार होऊ शकतात त्या ठिकाणी. तरी हे अतिक्रमण अगोदर काढलं पाहिजे आणि त्यानंतर रस्ता व्यवस्थितरित्या झालेला पाहिजे. त्या नागरिकांची भूमिकासुद्धा अतिक्रमण काढण्याबाबत सकारात्मक आहे. प्रशासन काय भूमिका घेणार आहे हे आपण पाहणारच आहोत. आणखी काही मान्यवरांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ. आता आपल्यासोबत तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष प्रकाश गिड्डे असणार आहेत. त्यांना काय वाटतं अतिक्रमणाच्या भूमिका आहे, अतिक्रमण काढावं की न काढावं याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. हां, नमस्कार. मोडणीमचं जे अतिक्रमणाच्या बाबतीत जो आता रोड चालू होणार आहे, हे जे काय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा मी तुमचं आणि सरकारचं अभिनंदन करतो. रोड बऱ्याच दिवसापासून म्हणजे जे काय खड्ड्यातनं जे लोक जातात त्या निमित्तानं रोड चांगला होईल. पण रोड चांगला होताना अतिक्रमण निघणं हे लय महत्त्वाचा विषय आहे. आणि अतिक्रमण रोड चालू करण्याच्या अगोदर सर्व ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी रोड चालू करण्याच्या अगोदर त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवून बाबा रोड किती फुटाचा आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही अगोदर म्हणजे मार्किंग करा आणि त्या पद्धतीनं रोड चालू करा. पहिलं अतिक्रमण तिथनं निघणं गरजेचं आहे. ही लय महत्त्वाचा विषय आहे. कारण काय व्हायला लागलं, रोड सारखं म्हणजे वरचेवर कोण मी 1 फुटानं वाढवला की दुसऱ्याला की 2 फुटानं पुढं वाढवतो. त्याच्यासाठी ही प्रतिबंध झाला पाहिजे. रोडच्या बाबतीत अतिक्रमण निघलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आपण त्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहू आणि ग्रामपंचायतनं ती काम हातात घ्यावं आणि आपण त्याला ताकदीनिशी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू. आता शेतकरी संघटनेचे एकनाथ नाना सुर्वे असणार आहेत. नाना, आता रस्त्याचं काम सुरू झालं आहे, करकमच्या बाजूनं सुरू झालं आहे.
या आता बसस्टँड ते आता वेताळ देवस्थान अतिक्रमण वाढलेलं आहे. अतिक्रमण काढावं की न काढावं आपल्याला काय वाटतं? अतिक्रमण पहिल्यांदा काढायला पाहिजे, त्यांना नोटीस द्यायला पाहिजे आधी नियमानुसार. आणि किती अतिक्रमण आहे त्यांना खुणा करून द्या तुम्ही, आणि त्याच्या पुढं वाढलं तर पाडून टाका तुम्ही. आता तर आहे ते अतिक्रमण तुम्ही पाडायच पाहिजे. मग आता रस्त्याचं काम सुरू केलंय, काय वाटतंय? मग रस्त्याचं काम सुरू केलं तर होऊ द्या ना, पण ते अतिक्रमण काढून रस्त्याचं काम सुरू करावं. अतिक्रमण ठेवून सुरू करायचं नाही. अतिक्रमण अगोदर केलं पुन्हा आणखी जास्त अतिक्रमण चालूच आहे. कुठलाही बी रस्ता मुस्लिमचा असा मोकळा नाही की तिथं अतिक्रमण नाही यायचा. तोच रस्ता काय गावातला कुठलाही रस्ता घ्या, अतिक्रमण चालू आहे. अतिक्रमणाला हीच लिमिटच नाही आणि त्याच्यावर कोणाचा अंकुश नाही. ग्रामपंचायतवर अंकुश नाही, ग्रामपंचायत काय बघत नाही, काय ना कुणी कुठं काही करावं असं चाललेलं आहे सगळं. आणि पहिल्यांदा अतिक्रमण निघालं, मी काढलं 16 साली, त्यानंतर पुन्हा अतिक्रमण झालं. 16 साली मी एकटा लढत होतो, त्यावेळेला माझ्यावर कुणी नव्हतं. फक्त डॉक्टर गिड्डेने मला थोडी साथ दिली, बाकी डॉक्टर शिवाजी गिड्डे, बाकी कुणी नव्हतं. पण एकट्यानं रोड करून घेतला. आमदारासुद्धा विरोध होता, शिवा कांबळ्याचा विरोध होता. ह्यांचा विरोध पत्करून मी अतिक्रमण काढून घेऊन रस्ता करून घेतला. आणि त्याच्यानंतर पुन्हा जास्त अतिक्रमण वाढलेलं आहे, त्याला काय कोणी लक्ष दिलेलं नाही. आणि मी एकट्यानं लक्ष द्या, जी ती मध्ये तुम्ही लक्ष द्या. मी मळ्यात राहतो, माझा काय संबंध गावात. तर तरीही मी अजूनसुद्धा अतिक्रमण काढण्याच्या बरोबर आहे. मी त्यांच्या साथ करा, मी तयार आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट, मोडनिंब.